दुकानं सगळे चालू झाले. पुढे इकडे जत्रा आहे, तिकडे आपण आता जाणार आहोत. इकडे बघा गल्ला आतमध्ये गेलेले. तिकडं या साईडला पार्किंग आहे. अजून आपल्याला इकडे किती वेळ लागेल, 5-10 मिनिटं लागतील वाटतं पुढे जायला. आता आपण आलोय देवीचं मांड आहे इकडे, तिथे आलोय. आणि मम्मीनी पण हरवले कुठं, पप्पू पण कुठं गेलं. आता मी 3 जण राहिलोय, शोधतोय आता कुठं खालच्या साईडलाच बोलला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे कात्रा देवीची जत्रा. तर आणि ही जत्रा आहे ना रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अगदी सीमेवर आहे. त्यामुळे खूप जण येतात, खूप गर्दी असतात, खूप मोठी जत्रा असते ही. आणि ही जत्रा आहे ना युनिक आहे, कारण जिथे जत्रा भरते ना तिथं देवीचं मंदिरच नाही आहे. आणि दुसरं म्हणजे स्मशानात जशी लाकडं लावतात ना तशी तिथे लाकडं लावलेली बघायला मिळते, रचलेले तशी. आणि आता आपण चाललो आहे जत्रेला. आता वाजले किती, 12 वाजून गेलेत. तर चला जाऊया. तर आता वाजलेत 12:45 आणि आता आपण निघतोय जत्रेला जायला. इकडे चैतू, पन्या, मम्मी, काकू आणि इकडे पण काकू आहे. तर आता आम्ही निघतोय. हां, वनिता काकू. चलो. तर आता 2 वाजायला आले आणि आता आपण पोहोचलो जत्रेच्या या साईडला. आणि हे बघा आमची आत्ते पण आलेली आहे. कसं वाटतंय मग, पहिल्यांदाच आहे ना जत्रा यायलाच तिकडं? आता बघ पहिलाच आलो बाई इकडं. नाही तर मी आलेला नाही. त्या डोंगर फाट्यावरच मी आलेला होतो. आता म्हटलं कात्रा देवीची जत्रा बघू जाऊया. तर आता चला जाऊया आतमध्ये. पुढे चलूया. इकडे सगळ्या गाड्या पार्क करून ठेवल्यात रस्त्याच्या साईडला. आणि तिकडे पार्किंगची पण व्यवस्था आहे त्या साईडला, 2 व्हीलर 4 व्हीलरसाठी. आणि इकडं दुकानं सगळे चालू झाले. पुढे इकडे जत्रा आहे, तिकडे आपण आता जाणार आहोत. सगळे आता चालत आहेत. तिकडे बघा, तिकडे नो पार्किंग, इकडे दुकान आहेत सगळे. तिकडे पार्किंग आहे आणि त्या साईडला तिकडे असेल. आता आपण चालू इकडून आतमध्ये. आणि मगाशीच गेला मम्मीनी काकूने पुढे गेले, तर काय माहिती भेटणार की दिसतील का नाही दिसतील, नाही तर हरवतील पण. आता मम्मीने हरवणार वाटतं, गेलीत पुढं. चलो बघा, इकडनं सगळी दुकान आहेत दोन्ही साईडला. सगळी ओळखीची माणसं भेटतात. चलो, सगळी दुकान आहेत. आधी जाऊया, दर्शन घेऊया, नंतरला काय ते. चला, आपण घरात लावतो एवढं मोठं वाला ते सगळं बाजार डबल बाजार भरला इकडे. सगळा काय चादर बिदर. तू घे, थंडी आहे ना तुला? बघ भरूनच घे. आमची माणसं गेलीत का पुढे आधी सरळ? इकडे बघा गल्ला आतमध्ये गेलेले. तिकडं या साईडला पार्किंग आहे. अजून आपल्याला इकडे किती वेळ लागेल, 5-10 मिनिटं लागतील वाटतं पुढे जायला दुकानात. आता आम्हाला तरी अशी चालायला एवढी जागा आहे म्हणा, एवढी काय गर्दी नाही आहे, कारण ऊन आहे म्हणून. संध्याकाळ होईल जसं ऊन कमी होईल ना तेवढी इतकी गर्दी होते ना, चालायला पण जागा नाही भेटत. तर तोपर्यंत जेवढी गर्दी कमी आहे तोपर्यंत आम्ही आता दर्शन वगैरे घेऊ, मम्मीच्या ओट्या वगैरे भरायच्या आहेत आणि नंतरला फिरू. खूप सारं आहे इकडे फिरण्यासारखं. हे बघा, वास घेत चालली सगळीच्या. इथून जाग लागले वाटत, भूक. वास त्या साईडनं चाललंय अगदी कोलपत. सुस्वागतम. येताना लक्षात ठेवा, रस्त्याच्या खाली नाही मेन रोड आहे म्हणून. कन्फ्युजन होतं सगळ्या साईडला दुकान आहेत. ओठ्या वगैरे भेटतात, सगळं काय आहे, भांडी वगैरे सगळं काय. तिथे बघूया, मम्मीने गेली पुढे. आता आपण आलोय देवीचं मांड आहे इकडे, तिथे
आलोय. एवढी गर्दी नाही आहे. आम्ही गेल्या वर्षी आलो होतो ना, ती संध्याकाळवर म्हणजे तरी 7:30 वाजून गेले होते, काळोख झाला होता तेव्हा आम्ही आलो होतो. इतकी गर्दी होती ना, पूर्ण तिथे लाईन लागली होती, 2-3 लाईनी. आणि आत्ता पूर्ण खाली झाली सगळं. मम्मीची ओटी वगैरे भरून झालं असेल वाटतं. तर आमचं दर्शन मस्त झालंय, गर्दी नव्हती त्यामुळे मस्त घेता आलं दर्शन. हां तिकडं त्याचं जावे त्या सगळं दाखवते. पहाटे 4च्या सुमारास अवसर येतो, म्हणजे ज्या व्यक्तीच्या अंगात येते ती व्यक्ती हाड शोधण्यासाठी रानात जाते. शोधून आणलेले हाड इथे चितार असलेल्या याच्यामध्ये टाकून हे जाळलं जातं. आमचं दर्शन वगैरे झालंय, पण मम्मीनी पण हरवले कुठं, पप्पू पण कुठं गेलं. आता मी 3 जण राहिलोय, शोधतोय आता कुठं खालच्या साईडलाच बोलला. इतक्यात काय भेटणार नाही वाटत. त्या साईडला बघू आता. एवढी ऊन असताना पण इतकी माणसं आहेत. मग संध्याकाळ झाली की किती असेल आता बघा, विचार करत लय असतो सगळं. काय काको ओटी भरलात तुम्ही? हो भरली. तू काय हाक मारून जमलेली तुला? पाया पडलेला मागाशी तर दिसलं नाही मला. किती फोन केला तो पोचलो काय. आणि तिकडे काय आहे काम नाही मला. तर इकडे ओटी वगैरे भरतात, भरपूर आता गर्दी आहे. आणि या साईडला पण हां तर हे आहे. तर आपण प्रसादी घेतलंय, आता चाललंय पुढे. आणि आता त्याला काहीतरी फिरूया. पिंटू ए पिंट्या. सगळीकडे प्रसादी वगैरे मिळते इकडे. सगळी भांडी. मम्मीचं काय घ्यायचं आहे? भांडी घ्यायची आहे. सगळ्या प्रकारची भांडी तिकडं. आणि ही कोयतीनी बाय बाय ते हे आपेची भांडी पण ही ह्याची नाहीत ना, की काय भिड्याची नाहीत ना? भिड्याची ती मस्त असते ना भिड्याची. सगळे भांडी लोखंडाचा तवा आणि भिड्याचा. त्या काकोन इकडे हे नारळ सोलूचं घेतलं. कितीला घेतलं गे? 400 रुपये. मस्त भेटला बघा, मस्त आहे. बाजारात 250 शिवाय नाही भेटत. हा इकडे स्वस्त भेटतं बाजार इकडे सगळा. मग दुकान ना मी काय तिकडे घेऊन गेलेत कढई वाटा. मम्मीनी काहीतरी घेतला नाही इकडं, बंद करून ठेवताय. दाखव बघू. अशीच बघ म्हणतात. अच्छा ना बंद करून ठेवलेली आहे कढई. काहीतरी आहे घेतला तुम्ही अशामध्ये. काय कढई येत ना. मग तू काय घेणार अजून? तुझा बाजार काय घ्यायचं? माझ्या काय घेऊ, माझे पैसे नव्हते गाडी येत. मला वाटलं लाडके बहिणीचे पैसे आले की काय. मम्मी आज काय बाजारच करताय सगळं. तिकडे सगळीकडे तर काय ना काय भांडी आहेत. इकडे ना रांगेत राहण्याची ही जागा आहे तिथपर्यंत. रात्री पूर्ण हे सगळं भरलेलं असतं. हे रांगा असे डबल टिबल असे असतात. आत्ता सगळं खाली आहे, ऊन आहे त्यामुळे सगळे आता माणसं आत्ताशी येतच आहेत. ठीक आहे, मी इकडं थांबले उभी. या साईडला मम्मी आहे, या साईडला काकूनी आहे, तिथं पन्या आणि चैत्या आहे, इकडे आत्ती आणि पप्पू आहे. सगळे कुठे कुठे गेले. सगळं बाजार आहे. कपड्याच्या सेक्शनमध्ये आता आम्ही आलो. स्वेटर काहीतरी घेत आहे. ऊन पण जाम लागतं काहीतरी. जत्रेत फिरत फिरत या साईडला आलो. इकडे आकाशवाणी नाही तिकडे, पण इथे सगळं बंद आहे आता. आणि चालून चालून इतके पाय दुखलेत ना, पूर्ण एनर्जी संपली. चैत्या कसं वाटतंय? आता मम्मीनी पुन्हा काहीतरी हे उसाचा रस पिणारच वाटतं म्हणजे घेतं सर. त्यामुळे थांबलं थोडा वेळ. भरपूर खरेदी केला रे. 100 रुपये दोन दोघांनी त्याच्यावर वाटत तरी राहते.
या काकून ह्या घेतला नाही काय ते आणि माणसावर चला का ती खाऊच्या बरीची फक्त माणसं काय घ्यायचं नाही. मस्त चायनीज भेळ मंचुरियन आणि इकडं हे पण मंचुरियनच आहे मस्त एकदम. बघा खाऊन मग कसा आहे आधी ते आता मस्त लागत आहे. कसा द्या खा 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 मग या साईडला जाऊ दोघाचं नाव आणि ह्या साईडला बघा. ए पिंटू काय खातो रे. अरे इकडे सॉरी इकडे जाणार. अरे ते इथं कडे आहे पण आम्ही होय. आता मी तिकडे वजन टाकलं असतं मी गेलं असतं त्याला फ्राय होऊन आलं असतं. पकोडा फ्राय पकोडा इथे याच्या इथून हे मलाईच आहे का. हे घेतलं नाही कळच्या जायचं पाकिट बघा. मोबाईलच्या कवरात ठेवायचं पैसे मस्त छान आहेत. तिकडे प्रसाद घेतात पाण्याने. एक खाज्याचे पाकिट 40 रुपये आणि हे स्वतः बनवत आहेत. हे तुम्ही बनवणार नाही इथं बनवलेलं आहे ना तुम्ही बनवलेलं ते वाटतं. ते गूळ वगैरे पातळ करून ते मिक्स करणार आणि हे इथे रेडी. पाण्याचं काय तिकडे डिसाईड होत आहे. सगळं तऱ्हेच आहे सगळी प्रसादी लाडू खाजा वगैरे. गेम खेळूया तुझ्यावर विश्वास आहे. एक तरी घेशील काय तू तर खेळूया. याच्यातला काय तर एक वस्तू हा गेम सत्य एंट्री फी काय आहे म्हणजे किती रुपयापर्यंत. 50 रुपयाचे 6 बॉल घ्यायचे स्टार्ट वरून खाली सोडायचे. या गॅममध्ये कुठेही जाऊ दे ते नंबर काउंटिंग करायचे आणि ज्यावेळी उठला तरी नंबर बघ खेळणार काय नाही भेटत तसं त्याची नाही एवढी हाय नाही पण नाही करूची जिंकूची. तुझ काय वाटत पण नाही जिंकल म्हणता रे. कसलं कॉन्फिडन्स आहे एवढं पण चैतू म्हणता जिंकल म्हणून. जिंकशील काय बघू आता. कोणते पण आले चालतात. नाही इथं नंबरच नाही जेवढं ते एक आला पाहिजे. कळला गेम्स कळला नाही ना. 6 बॉल भेटणार 50 रुपयाचे आणि हे नंबर आहेत ना ते पूर्ण एकत्र करून जे हा नंबर तयार होईल याच्यातला कुठला नंबर आला ना तरच भेटणार. नाही कुठं पण टाकायचं आपलं ते हवं. आता बघा 6 ने 1 किती झालं 7 ना. मग 7 ने 2 गेलं किती 7 8 9 9 ने 4 झालं किती 13. मग 13 तिथं बघायचं इथं हाय काय. 13 तर नाही आहे इथं 12 आणि 18 डायरेक्ट. मग 13 तर नाही भेटणार तुला काय. 6 टाकायचं लागते डायरेक्ट पण जाणार नाही ना 6 बघ. चल मग पाण्याने कॅन्सल केला नाही म्हणता 6 बोल 50 रुपयाचं काहीतरी खाईन मी. नाही भेटणार नाही सगळं काय काय चटरपटर आहे. लहानपणाची आठवण झाली हे सगळं चटरपटर घेत आहे ते. मी पण हे घेतले. चलो सगळं काय काय गोळा वगैरे जाम बेकार. भरपूर आम्ही बाजार घेतलेलो भरपूर चाललेलो पूर्ण एनर्जी डाऊन झाली आमची. आणि इकडे बघा इकडे गुड नाईट झाली आहे. इकडे ये ना काय काय सामान घेतलं सगळं गाडीत ठेवते. आता पुन्हा जायचंय ना. ठेव माणसाने एक ब्रेक घेतला नाही आणि सगळं आली जेवढा सामान घेतला आणि ते सगळं घेऊन आली. काय काय खातात काय पितात काय 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 माणसांची मजा चालली आहे. पण जरा एनर्जी डाऊन झाले बस. ठीक आहे केळा हे बघा केळा देतो. गर्दी बघा काय झाली ती त्याची संध्याकाळ होत चालेल ना तेवढी गर्दी आता झाली. चालायला पण जागा नाही आता. हे छान आहे ना काय तू सगळी खेळणी वगैरे
मस्त आहे ना. ते मरतच आहे बनिया खेळताय याला. गदा गदा हा साईडला पण आहेत कॅप वगैरे सगळं काय. आता आम्ही चाललोय घरी जायला निघालोय आणि आता गर्दी बघा किती येणाऱ्यांची. संध्याकाळून मस्त वाटत फिरूस ना. संध्याकाळून मस्त वाटतं. तर आपण आता दिवसभर दुपारी ऊन होता तर उन्हात तर फिरत होतो आम्ही. तर आता चाललोय घरी. तिकडून मंदिराकडून बाहेर गेला येतात ना त्यांची सगळ्यांचं वजन बघाय काय का किती येते काय खरेदी आहे. आणि यांची आता उशा अजून घ्यायचं राहिला होता. 100ला 2 उशी बोलतात. तू पण घेतला पलंग पण घेतला भारी. पिशव्या म्हणून येतो. भाज्या पण आहेत त्या साईडला बॅग्स वगैरे. बापरे काय गर्दी झाली बघा आता इकडे. सगळं पार्किंग बघा काय आहे ती भरलेली पूर्ण. दर्शन झालं आणि याचा घेऊन झालं बाजार. तरी पण यांचा का घेऊचा राहिला आहे ना. तू घेतला ना बरोबर लागे सगळा. आत्ते काय बोलत ना आता आपले माझ्यावर उशीर झाला. हा काय तर ते घेण्यातच भरपूर चालूच आहे ना ते. आणि गर्दीतनं चलन म्हणजे ते भरपूर टाइम वेस्ट होता. त्यामुळं आता आपण चाललोय घरी. तर आपण हा व्हिडिओ इथे संपूया. व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. यांची काय ती गडबड चाललीच आहे. बाय.